कधीचा माणूस गेलाय अजून यायचा पत्त्या नाही. हे तर काय मी एकटीनच काम करत बसायची का? गेला असं कुठं तर बोंबलत हिंडायला गाऊन राहिला. सगळं काम मी करायची आणि सगळ्याच बघायचं मी. आणि ही म्हणजे असं जाऊ दे हिलाच करायला होते सगळे काम. काय मीच केले का? हिनं पण घर वापरती परत तिकडे. माझ्या हिस्साचं मी केलं. अगं बया हिचा जाय केला हिचा. हि सटवी ना माझ्या नुसतं अन्नात कचरा आणून टाकीती. मी बी बघत कशी टाकीती माझ्या ह्याच्यात. मी बी तिच्या ह्याच्यातच टाकीती. सट घेईन झाडून आघापणा करायला लागली. काय काय म्हणजे ये तू बाहेर बाहेर म्हणजे घाबरते काय? बाहेर घाबरते का मी? तुम्हाला कोण घाबरत नाही? कशी घाबरशील ग? थोबड हायत असलं त्या गटरीवाणी सारखं बस 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 चालूच. पटापटा करून नाही भांडण करायला. आणि मी जे बोलते ना ते खरंच असतं. जगाला टोचते तर मी काय करू? आणि हिचं कचरा वावायची काय गरज होती? तुला काय गरज होती तिकडून कचरा टाकवायची माझ्या अंगणात? काय गरज होती का? अगो बाई तुझं अंगण हे माझं बी अंगण आहे. ह्या घरची सून आहे मी. सून आहे. कसली सून आहे काय माहिती? कसली म्हणजे? अगं तुला इज्जत नाही ह्या घरात. मी लहान आहे पण इज्जत आहे मला. बाय बाय इज्जत इज्जत कोणती इज्जत आहे तुझी? कोणची भांडकुदळ म्हणून? भांडकुदळ तोंड दिसतं माझं पण काम केलं नाही दिसत कोणाला. तुझ्यासारखं नाही निमित्त करून बसायचं. अगं बाई माझं पोरगं रडते. अगं बाई माझं हे होतंय म्हणून मला पक्का काम करून घेतेच की. म्हणून तर नवऱ्यानं वेगळं केलं. काय चाललंय? काय म्हणजे ही साठवी काय बोलती ती दिसतंय का तुम्हाला? साठवी म्हणू नका आता भात ठेवणार नाही. म्हणजे भाऊजी बायकोचा बैल झाला का? झालंय तुमचं. तुझा नवरा जणू काय लय आता म्हणलं असतं. अगं काय झालं काय पण? कसं तुम्ही का ग? तुला काय अंगण झाडलं 2 पायऱ्या झाडल्या असत्या काय? मिली असती काय तू? मिली असते. माझं मग मडच उठलं असतं. तुमचं उठलं नसतं का मड? झाडायचं होतं. जाऊ दे बाया हाय धाकटी करावं काम. का तुम्ही मोडलं असतं काय कमरत? अहो भाऊजी एवढी पण लाज नाही मी सोडून दिली. ती सगळी बायको बघा लाज सोडून दिले. झाड म्हणते मी माझ्या नवऱ्याला म्हणायची झाड बीड. अख्खा नवरा ते गाणे लावून भांडी घाशीत बसतोय आतमध्ये. ती दिसत नाही आम्हाला. माझा नवरा आहे घरात भांडी घासू धुणं धुवू स्वयंपाक करू. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला काय प्रॉब्लेम आहे का? काय चाललंय मध्ये? तुमच्या भाऊजाईची गुन्हा बघा. आलं की नुसतं भांडण करत असते. मी झाडू मारला होता. काहीतरी तोंड बंद ठेव जरा. कशावर मांडणं लागली तुमच्या वनी? कशावर काय? तिकडचा कचरा इकडे माझ्या अन्नात आहे आणून ढाकायला दिली. तुला एकटील झाडता येत नव्हतं का? बोलते मी कचरा इकडे लावला होता त्यांनी बस तिकडे लावून घेतलाय. तुम्ही मोकर गेलता नवऱ्याला नुसता बैलच केलाय बघ. सांगता येत नाही. आता काय बोलू मी तरी? तशा तू तशा ही अशी मी तरी कोणाकडे बघू? तुम्ही कोणाकडे बघू नका. तुमचीच सांगा. रोजचा तमाशा झालाय. वाटलं वेगळं राहिल्यावरती तरी सुधरल पण ही बाई सुधरायचं नाव नाही. भिंत घालून उपयोग नाही. 10-12 हत्ती ठेवावं लागतील म्हणजे तेव्हा यांचे भांडणं मी सांगतात ना. तू घरी असलं बायकोला अरे मी मत समजून सांगतो पण वहिनी सकाळ संध्याकाळ भांडणच करतात. काय करणार? मी तुम्हाला भांडी घासायला लावले झाडू मारायला लावला म्हणते गाणी लावू काय किटकिट तुमच्या आमची शेजार वाईट टाकलं. बायको मला मोकर बोलायला म्हणे. रोजची यांची भांडणं ऐकून पडते. काय लागली आपल्या घरी? काय गरज आहे घ्यायची? कशा शेजारा पाजाराने यावं लोकांचं डोकवायला? असंच दाखवून दुसऱ्याचं बघायचं वाकून बघा की. अरे मग तुम्ही आमचे भांडणं करता. कमी कुणीच नाही राव दोघी सारख्याच. अरे मला माझे कमीचा विषय नाही पण तुम्ही दररोज आमचे भांडणं केलं तर आम्हाला शेजाराला त्रास होतून राहू. आमचे फार कान बधीर झाले राव. तुमची बायको लय गप्प बसती जणू काय. मला नका बोलायला लावलंय. नाही सुनेला कशी चाड्या सांगते घरातल्या. वहिनी तुम्ही लय धुतले तांदूळाचे दसके. भाऊजी तुम्ही माझ्या नादी लागू नका. उगा मोठा दिल म्हणून शांत बसते. बोला की आता नाही थोडं चालणार तुमचं. बायकोचा आवाज येणार येणार तू. अरे दररोज सकाळी बरं काल पाठ आहे ना आम्ही दारावर चालू
कोणती शेतीत होती काल पाठवी म्हणलं आम्हाला काल शेतीत सकाळ सकाळ शिव्या चालू होते आमच्यात कीर्तन भजन. मी मोकार तिच्या बाबा किरकिरीनी वाळून गेला पण नटायचं नाही कमी पडलं गॉगल लाव इस्तारीचे कपडे सटवीला भेटून येतं काय माहिती. बारूबाईकडे गेलं तर लग्नाला जायचे त्यांना आज. तरीच म्हणलं सकाळ सकाळ नटून कुठं चालला. परत आहे ना आमची इथं भांडणं करा तुम्ही दोघांनी रानात जाऊन भांडणं करा चौघांनी इथं आमच्या घरात भांडण. ते जाऊ द्या. पावरुबाई कोणी विचारा तुम्ही. तुम्हाला बोलायचंय का काय मला नाही माहिती. तुम्ही कशाला भांडण लावता आमच्यात तुम्हाला माहितीये का. आम्हाला काय करायचं तुमचा जाळ झाला तिकडे तुम्ही कसे भांडणाला मी पण आमच्या इथून पुढे ना आवाज कमी ठेवून मांडायचा. हे घर माझं माझ्या सासऱ्याचं घर आहे. एवढं मोठं राजवाड्यात गेलाय कशासाठी मुख्य बाई करायची होती ना मग मुख्य. एक पण देत नव्हतं थोबडाला बघून. माझ्या बापाने तरी दिलं तुम्हाला. पडलेलं ती नसती गेली ती बरोबर. अहो फुटलेलं चांगलं असतं. अशी गब्बाशील गैरविश्वासी लय असत्या. उलट म्हणजे याचा अर्थ तू झापी काय आता तुम्ही नाही तर शांती घरी जाऊन सांगा मी तुमच्या बायकोला काय चाललंय ती. ती शांतीला घेऊन रानात गेलती ती उसात. अरे शोभत काय वयात इकडे या पुढे या. लोकांच्या नका करू. बरं जिरली लय हौस आहे लोकांच्या ग्रांडात डोकून लागायची. दादा चांगला मी काय म्हणतोय एक ते जाऊ दे. ही पारू कोणी तुला शोभत काय वयात कुठाने करायला. कोण ही पारू? पारू सोडा ही. कोण आहे पारू? मला लवकर सांगा ही पारू कोण आहे? अशी जर हाणीन मी बघणार नाही नवरा. हा? कोण नाही काय काय मजा घेते. हे भाऊजी पण कमी नाही. त्या सुनी बरोबर गल्ल त्या गल्लीत जाऊन बोलत असतो. विचार तिला काय पाहिजे. त्या दिवशी मी चालले होते तांदूळ आणाय तर तिला पाक गुल्ल गुल्ल बोलत होते. तिला लिस्टिप घेऊन दिली लिस्टिप. कुणाला दिली चला हा घरात. जाळ झाला हिचा. हिनं शेवटी कचरा हिकडेच लावला. ही आता मलाच करावं लागणार आहे. काम करायला निश्चित मलाच बघावं लागतंय. घर आहे ना माझं. अरे बावडे ऐकात काय आता बावड्याकडे काय काम आहे. अरे आता मरला का सकाळपासून काम केलं मग चहा पाणी तर पाहिजे त्यांना मला. सकाळ संध्याकाळ दुपार नुसतं तुम्हाला चहा लागतो. असं असतं का मामांजी कुठं. अरे माझं काम पण करतो लागा बसून राहिलं होतं काहीच द्यायची ना तुम्ही पाणी बी नाही पाजणार माझा. दारू धरली का. मग आता सकाळपासून दार धरतो. अरे ते भुईमुगाचं भिजवलं खाली तुमची कांदे भिजवली. अहो गुरांना अजून पाणी दिलं नाही तुम्ही. थोडस पाण्याच्या आधी मला मग ते गुरांचं बी बघतो खायचं पाणी सगळं करतो ना लागा. काय आता काय करणार सांग. काम तर काय कराय नको. नुसतं चहा दे पाणी दे. ओ इकडे काय भांडे आणले. घरातलीच भांडणे ती मिठवा. अरे आता सकाळपासून दार तिकडे भुईमुग भिजवला कांदे मला पाणी उलसक चहा द्या मग ते गुरांचं बघतो. भिजवलं असं ना तुमचं बी कांदा खालचं रोप भिजवलं ना. चहा जाऊ काय चहा माहिती आहे. अहो ह्यांना सकाळ संध्याकाळ दुपार नुसता चहा लागतो. आतापर्यंत 2 वेळा चहा पेलं त्यांनी. शुगर होईल शुगर. काय फरक पडणार तुला. एकदा काय लागा एवढे काय आम्हाला चहा सवय. दुसरं काय मागव तुम्ही तुम्हाला एवढी कर राखून फुगती माझ्याकडून. अहो साखर संपली. आई बाबा नावच कशी काय शांताबाई ठेवलं का शांतीच नाही अजिबात. शांती नाही ही शांती कोणची तर दुसरी असेल. कोमल आहे मी कोमल. विसरला माणूस. मी तुला आवडीन शांती म्हणतो. आवडीनं म्हणतात. हाय का ते हाय का. बोलवा थोरलेला असेल त्याकडे. आमची काय साखर संपली साखर. त्याला जन्म दिला तुला रस्त्याला सापडला घेऊन आलो घरी. काय आता तुमचं तरी काही दोष आहे. रस्त्याला सापडला मग काय तुम्ही उपकार केले का सांभाळून. अरे आता उपकारला का लहान एवढी काम धंदा करतो तुम्ही. बायको गेल्यापासून बिथरलंय म्हातारं. काय झालं संजू. काय सांगायचं मरतोय काम करतोय चहा नाही पाणी नाही काय. सकाळ धरून इथं किरकिर माजली तुला काय चहा आला पुढे पण करायला. सकाळ
पुढे पण मग हा भाऊ आहे तर न्यावं भावाला चहा जरा 4 दिवस घरी. बायको मिली, अरे त्याला चहा द्याय ना तुम्ही, लाज वाटत पाहिजे थोड्या. टाइम आहे का आता जेवायला तिकडं त्याला सवय आहे, तो काय करणार आहे? 4 पाहिजे. सकाळचं थोरल्याकडे असतं, मग आता संध्याकाळी आम्ही जेवायला जेवतोच ना. अरे वाटणे केलं रे चहा पाहिजे, सकाळी थोरल्याकडे दुपारी धाकल्याकडे, वाईट झालं रे. अहो एवढं जर काय ना तर घेऊन जायचं महिनाभर सांभाळायचं. अरे, मग कोण? बाई, कशी बाई. जिरती. अरे एवढी बडबड करू तर अरे, फक्त मला चहा आणि पाणी आलं ना आतापर्यंत. मी बोललेलं दिसतं. हा नुसतं बोललेलं दिसतं. तुमची काळजी घेते मी, शुगर होईन तुम्हाला. जाचा लवकरच बायकोच्या माग. असं आहे बघा आता काय सगळं करायचं. देऊन आहे ना, तो हा विषय संपलाय. आबा, तो आता उपाशी मर. चहा थोडेसे कमीच करा तुम्ही. हा 3 टाइम चहा. अरे भाकर तरी कुठं टायमाला देता, आता चहा कमी करायला सांगता. कांजीचे कपडे आता आवाज निघाला होता आम्ही. 50 माहिती आहे का? मला बापाला वाटायची चहा गावात नाही. मी चाललोय का आणि गावात लय पुढार काय मिरायच्या. गावात सांगतो मी आमक करतो, मी तमक करतो. बायाचं काय बोलायचं का अशी? एका मिनिटात बाया तुला पालती घालतील, तिथं सांगतो का रुबाब. हा माझ्या नवऱ्याचा रुबाब तेवढा आहेच म्हणून तेवढं नटून खटून गावात रुबाब करतो. उगाच नाही करत. बापाला उपाशी ठेवतो. काय कोण म्हणलं? हो कधी तुम्हाला नाना उपाशी तुला ठेवलं वेळ सांगा लागतो बरं. कधी? बाकी मिळाली का तुला वेळ कधी? कधीच नाही बाबा, कुठं रात्री सांगायला पावसाळ्यात तुम्हाला म्हणलं गावात? होतं मी. चहा मिळाला का तो? चहा कधी वेळेवर? हाय ती बरं आहे, आता काय करायचं. अहो रात्री बोकडाचं मटण आणलं होतं, अवसर ती बी. कचकावून खायला घातलं. खरं विचारा. खरंय का? मग? काय सांगायचं. हा अहो, रस वाटेल नसं ना. खरं बोललो तर जी भेटते ती बंद होईल. काय सांगायचं तुम्हाला. बया भावाला तर लगे किती ग म्हातारं पण बघा कसं आहे तुमचं म्हातारं. आम्हाला जर जेवायला ए, टायमाला गप, गप. बस आपली शानपणा इथंच ठेवायचा. रोज ऐकतो तू किती चलत बायको पुढे मला फक्त माहिती. जरा थोडी हा, काय सांगायची गरज नाही. आणि तुला नसलं चल माझ्या घरी, मी तुला चहा काय पाहिजे. बघू तुम्ही त्याला तू मग तुम्हाला असं वाटतंय का आता काय आम्ही खायला प्यायला घालत नाही आता तुम्ही घालणार म्हणजे गावाला सांगाय रिकामच तुम्ही. भिकाऱ्यावानी भीक मागत जेवायला आणि चहाला भिकाऱ्यावानी ए, कुत्र्यावानी फेकीत त्याच्या पुढे तुम्ही चहा म्हणणार ती बायको घ्यायची. लाज वाटायला पाहिजे थोड्याफार. तब्येतीमुळे म्हणलं नको चहा आता. काय तब्येत त्याला भाकर तर घाला जगवाना काही दिवस. अहो पण सकाळ संध्याकाळ भाकर देत नाही का? मग काय काय नाही त्याचं इथं. स्वयंपाक तू केला जाय बघ आज वर. संध्याकाळी माझ्याकडे असतं तू जेवायला पशी मग. घरात, तू पशी राहिल्या घरात आतापर्यंत. नाही अजून मी संध्याकाळी तुझ्याकडे, सकाळी त्याच्याकडे. आम्हाला ठरलंय तसं ना मग. याची बघा ना कपडे, मी हीच कोपरी धुतो आणि परत घालतो, तीच धुतो तुला आणि परत भाडखाऊ घालतो. म्हणत होतो नावचं करून नको देऊ यांच्या. तुला अक्कल काय नाही सारा सांगायचं, दुनियाची म्हणलं मूर्खा. आता कुठं तुम्हाला तुम्ही ना द्यायचं? काय तो भांडण लावू पहिले ये. तुमच्या घरातलं बघा आलेलं गे तो भांडण लावायला. काय म्हणतो अहो बघा ठीक आहे पण त्यांना हाय कसं का? शिकवायला काय नाही लागलं. का मला? भाव आहे तर भावासारखं राहावं की जरा. लगे लागलं घरात भांडण लावायला. काय काय झालं वहिनी? अहो बघा की येऊन भांडण लावायला लागले. कधी आपण नानांना खायला प्यायला घातलं नाही हो. आहेच की खाऊ सकाळी घाला. 11 वाजले कधी जेवायला द्यायचा मग तू. आणि तुमच्या बायकोला कळत नाही का 11 वाजले जेवाय द्यावं करायला. आपल्याला बाप आहे हे तरी लक्षात आहे का तुमच्या? आईला तरी सरले मी अहो, आता ते लहान लेकरामुळे ते लागतो वेळ कधी कधी. संध्याकाळी 7:30 जेवण देतो आम्ही. तुम्ही नव्हते का? संघ घेऊन मी येऊ शकते ना ती बाहेर. इतक्या वेळात आली असती. तुम्ही नव्हते का लहान? अरे तुमचे ढून धुतलेला का शाळेत नेऊन सोड, इकडं ही कर ती कर, सगळ्या गोष्टी लहानाचे मोठे झाले. आता मलाही सरले तुम्ही. तसं नाही काय. काय नाही मग कसं आहे दाद्या, ए खुशे हा बाहेर ये ना. हा आता बसले असेल कोपरा धरून लेकराचं निमित्त तुमची करून. चुकी नाही रे, तुमच्या हवाली केलं म्हणून मी माझी अवस्था आली. दुसरं काय? आमच्याच फक्त आम्हाला नाही केलं थोरल्याचं पण केलंय. आम्ही त्यात फक्त आम्हाला एकट्यालाच दिलंय बघा का? की, जेव्हा बघल तेव्हा नुसतं धाकट्यालाच कोसायचं. थोरल्याला बी जरा बोलावं. तुला चहा पाहिजे तुम्ही चल. हा. जाऊ दे, ना तिला का होय 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 तुम्ही तर असे भांडणच लावा आमच्या घरात. जाऊ दे त्यांच्या तसं. पोरीवाणी मी विचारा त्यांना. अरे त्यांना मग खा- जप ना बापाला, पुरी गी म्हणतील मग बापाला जपलं आणि तर कधी नाही जपलं तुम्हाला. नाही, चहा दिली. कधी जपलं नाही. काय दिला मग दिवसभरात आता मला संपलं का? जेवायला तरी जेवायला करायला नाही पाहिजे. मग जाळ झाला तुमचं. ए, जाऊ का? ए. तुला यायची का जेवायला? तुम्ही कशाला त्याचं काय काकाचं बोलतो ऐकत ना होतो? आता तुम्हाला काय माहिती जाऊन का? दे फेकून तिकडे ती खोर. चल तुला चहा पाहिजे. जाऊ द्या घेऊन. काय लावलं आम्हाला तिकडे? ए खुशे ही बावकी रावणाची वाटेकरी असते, ती काही बी सांगेल मात्राला. काय झालं ओरडायला नुसतं? आता खुशे, कावाचा आवाज खुशे, येतोय खुशे. अहो लेकराचं निमित्त घेऊन का कोपरा धरताय? हा नुसती लेकराची निमित्त लागते त्या बाईला. हा. लय निमतो लागतात ना मला. तुम्ही नानाला जेवाय का दिलं नाही? ओ नानाला आवाज द्या. द्या नानाला आवाज मी बघते. आबा, ओ नाना
ना इकडे घेऊन या आबा या. त्या काकाला नाही काय काम अरे जाऊ दे की नाही तुमच्याकडे तर निदान मला तिथं तुकडा पाणी भेटन चहा पाणी भेटन मला करता काय चहा ठेवला, चल ना. ओ तुम्ही नका भांडण लावू. आणि काय हो? आमच्या घरात तुम्ही काय तुम्ही काय जेवाय दिलं नाही? अयो, सकाळी 3 चपात्या खाऊन गेलेत ते. अरे किती खोटं बोलतान किती खोटं बोलतात माझी. सकाळपासून अन्नाची माझी गाठच नाही म्हणते हे दोन चपात्या, हे चार चपात्या खाऊन गेले मग अरे हातात लेकरू आहे, खरं बोल. म्हातारा उपाशी मारलंय सकाळ धरून. कालचं सांगत असेल कालचं अहो, सकाळीच मी चपात्या केलत्या. तुम्हाला म्हणलं का नाही मी हे असं आहे नारळ बघा. गेलेत खाऊन. धडधडीत बाई खोटं बोलते ग. धडधडीत जिभेला त्याला हाड होऊ दे. हे हाड वहिनी हळू जरा लेकरू आहे. जरा शांतीत बोलायचं. हा लेकरं म्हणून शांतीत याच्यावर बोलते. एक गोष्ट दिसली, तू चल, तुला जेवण नाही तुम्ही चहा नाही. आमच्यात पडू नका ना आम्ही बघू आमचं म्हातारं आम्ही काय ए, करू? काका कशाला भांडण लावलं? नशीब अजून म्हणते आमचं म्हातारं आमचा बाप. अरे काय चाललंय ना काय तुमचं ना तुम्हाला खरं आम्ही जेवायला आणि चहा पाणी देत नाही का? खरं अरे खरं काय बोला विचार बरं. करता हा? का आलं मी माझं सगळं तुमचं हवाल केलं अहो, ना बायको गेल्यापासून तुम्ही बिथरल्यागत करायला लागलाय. जाऊ का ऐक ना मी? मी जाऊ, तुला यायची का? घालता का मला जेवायला चहा पाणी करता का नाही माझी ऐका ना, तुम्हाला वाटतंय ना आम्ही दोघी खाऊ पिऊ घालत नाही? उद्यापासून तुमचं खाणं पिणं कपडे लता सगळं मी बघणार, पण फक्त आमच्या शेतात काम करायचं. घ्या त्यांचं अजिबात काम नाही करायचं. त्यांचं काम नाही करायचं. तुम्हाला मी सगळं तू बापासारखं आता आहे ना, सांभाळतो. तू आता कोणाकडेच खाऊ नको पिऊ नको, ते झाडाखाली जाऊन हा, बस. तुम्ही नुसती भांडण लावा. स्वतःचा बाप बघा आधी. साल धरलेलं पडलं लोकांचे निदान अहो म्हणलं की मग आमच्यात काम करा म्हणून. ते बी म्हाताऱ्याला जमाना म्हातारं राव. 4 टाइम जेवाय मागतंय. हा, जेवायला द्यायचं म्हणतात. हो, बाबाचा भाऊ हा, तुम्ही जावा. पाहिलं मी हा, पाहिलं मी. तुम्ही नका सांगू. आणि मी पुढे नाजूक ओ, असले तुम्ही नका तिच्या नादी लागू. चला. तुम्ही चला. नाही करायचं तुम्ही का? चला. हा, जायचं आम्हाला. मला जायची खेळायला हा, चला.